नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. डॉक्टर डे या कार्यक्रमाप्रसंगी विशेष भाषण. सन्माननीय प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, डॉक्टर बांधव आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज 1 जुलै डॉक्टर डे म्हणजेच त्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा दिवस, जे दुसऱ्यांचं दुःख स्वतःच्या वेळेत सामावून घेतात आणि समाजासाठी अखंड सेवा देतात. डॉक्टर या दिवशी महान चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचा जन्म आणि स्मृतिदिनही आहे. त्यांच्या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस देशभर डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर ही एक सेवा नाही, तर ती एक साधना आहे. आजच्या यांत्रिक जगात जेव्हा सगळं काही वेगात घडतं, तेव्हा डॉक्टर हे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे, जे आपली झोप, आपला वेळ, कुटुंब सर्व काही बाजूला ठेवून रुग्णासाठी तत्पर असतात. आपण अनेक क्षेत्रातील हिरोंबद्दल बोलतो, पण जेव्हा एखादी आई रडणाऱ्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडे धावते, जेव्हा एखाद्या अपघातग्रस्ताला जीवनदान मिळतं, जेव्हा संकटात सापडलेल्या कुटुंबाला दिलासा मिळतो, तेव्हा खरा हिरो कोण असतो? तो म्हणजे डॉक्टर. कोरोना महामारीत तर आपण डॉक्टरांचं खऱ्या अर्थानं दैवत रूप सर्वांनी पाहिलंय. कितीतरी डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले. त्यांची सेवा शब्दांमध्ये सांगता येणार नाही, मावणारी नाही. आज मी एका विद्यार्थ्याच्या वतीनं, एका सामान्य नागरिकाच्या वतीनं आणि एका भावनाशील मनापासून इतकंच सांगू इच्छितो, डॉक्टर तुम्ही फक्त शरीरच नव्हे, तर लोकांच्या मनालाही बरे करता. शेवटी डॉक्टरांना माझा साष्टांग नमस्कार करून या ठिकाणी भाषण संपवतो. मित्र हो, जगात सर्वात सुंदर गोष्ट काय, ती म्हणजे जेव्हा एक मरणाच्या उंबरठ्यावर असलेला रुग्ण डॉक्टरांच्या प्रयत्नामुळं पुन्हा आयुष्याकडे पाहतो. धन्यवाद. जय हिंद, जय डॉक्टर्स.